आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश कत्तली विरोधात कठोर कारवाईची मागणी. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आक्रमक बेकायदेशीर गोवंश वाहतूक व कत्तलीवर तातडीने कारवाईची मागणी. अन्यथा आंदोलनाचा इशारा. येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेही बेकायदेशीर गोवंश वाहतूक अथवा कत्तलीचे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी ठाम मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात वाई शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात लागू असलेल्या गोवंश संरक्षण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कायदा मोडणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. बकरी ईदच्या काळात काही ठिकाणी गुप्तपणे गोवंश वाहतूक व कत्तलीचे प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने विशेष पथके तयार करून संशयित वाहनांची तपासणी, रात्रगस्त आणि धडक कारवाई मोहीम तातडीने सुरू करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच कुठेही बेकायदेशीर गोवंश कत्तल अथवा वाहतूक आढळल्यास संबंधितांवर त्वरित गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा हिंदुत्ववादी संघटना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असा इशाराही देण्यात आला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई तालुक्याच्या वतीने व्यक्त करण्यात आली. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.